ईशमाळंदी वल्लभम। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा। नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति। नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। महायोग पीठे तटे भीमरथ्या। वरं पुंडरीकाय दातुं मुनिन्द्रे। समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं। परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंग। पांडुरंगा करो प्रथम नमन। दुसरे चरण संतांची या। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू। गुरुदेव महेश्वरा। गुरुर साक्षात परब्रह्मा। तस्मै श्री गुरुवे नमः। मंगल भवन अमंगलहारी। द्रवहु सुदशरथ अजर बिहारी। सिया राम जय जय राम। मनोजवं मारुततुल्यवेगं। जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं। वातात्मजं वानरयूथमुख्यं। श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नमो आर्यभूमी जिथे जन्मलो मी। नमो कर्मभूमी जिथे वाढलो मी। नमो मातृभूमी तुझ्याच कामी। पडो देह माझा नमामि नमामि। सेवे लागी सेवक झालो। तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा। यावरी न करावा अव्हेरू। मस्तक माझा पायावरी या वार करी संतांच्या। शरण शरण हनुमंता तुम्हाला। रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा। मज धावाव्या सुबटा। ध्यानं मूलं गुरुर्मूर्तिं। पूजामूलं गुरुर्पदं। मंत्रमूलं गुरुर्वाक्यं। मोक्षमूलं गुरुकृपा। घेतलेला अभंग जिजाई रमन हरिश्रीचे सुमन आणि ज्ञानेश प्रिय असे असणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगतवंदनीय जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा असून या अभंगाच्या द्वारा श्री तुकाराम महाराज उत्कृष्ट जीवनाची व्याख्या अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामधील आजची चौथ्या दिवसाची हरिकीर्तन सेवा तुम्हा सर्व ग्रामस्थांकडून मजसारख्या एका बाल वारकऱ्याकडे आली। मजसारख्या एका बाल विद्यार्थ्याकडे आली। हे मी माझं
परम सद्भाग्य समजतो आणि कीर्तनाला प्रारंभ करतो. माझं या गावामधलं पहिलंच कीर्तन आहे, म्हणून कीर्तन सुरू होण्यापूर्वी मी तुम्हाला काही महत्त्वाच्या 4-5 सूचना सांगणार आहे आणि त्या सूचनांचं पालन तुम्ही कीर्तन संपेपर्यंत कराल अशी माझी नम्रतेची विनंती आहे. ऐका. तर कीर्तनातील पहिली सूचना, आता कीर्तन सुरू झाले. आता कीर्तनातून कोणी अजिबात उठून जायचं, असं मोठ्यानं बोला ना. हो, वन मॅन शो नको, एखाद्या शब्दाचं सहकार्य करत चला. कीर्तनातून कोणीही उठून जायचं. हा. दुसरी सूचना, कीर्तनामध्ये कोणीही आपापसात एकमेकांशी अजिबात बोलायचं. तिसरी सूचना, कीर्तनामध्ये कोणीही स्वतः झोपायचं नाही आणि शेजाऱ्याला समाधी लागू द्यायची. तिसरी सूचना, अजूनही ज्यांचे मोबाईल चालू असतील कृपया अर्धा ते पाऊण तासाकरता आपापले मोबाईल सायलेंट करा, किंवा तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर आपापल्या मोबाईलची तोंड जरा गप करा. आणि शेवटची आणि महत्त्वाची सूचना, कीर्तनामध्ये कोणीही हाताने टाळी वाजवायची कशाला नाही म्हणताय, असं करू नका. हाताने टाळी आणि मुखाने नाम, कीर्तन बरोबर वेळेतच संपेल. मनुष्याला स्वतःच्या बुद्धीनं कसं जगावं हे कळत नाही आणि स्वतःच्या बुद्धीनं कसं मरावं हेही कळत नाही. मुळामध्ये मनुष्याला जीवनच कळत नाही. काय आहे जीवनाची व्याख्या? ऐका. मातेच्या गर्भातून मातीच्या गर्भात जाईपर्यंत मिळालेल्या आयुष्याला जीवन असे म्हणतात. जन्म मिळणं वेगळं आणि जीवन कळणं वेगळं. आई वडील जन्म देतात आणि भगवान श्री ज्ञानोबाराय, श्री तुकोबाराय आपल्याला जीवन देत असतात. जीवनाची व्याख्या एक साहित्यिक करताना दिसून येत आहे. ते साहित्यिक बोलतात की ज्या मनुष्याला जीवन कळतं त्याच्या जीवनामध्ये, त्याच्या शरीरामध्ये पुन्हा तुम्हाला कधीच त्याच्या कुळाचा, त्याच्या कलेचा, त्याच्या सत्तेचा आणि अहंकाराचा लवलेश शोधून सुद्धा सापडणार नाही. जीवन ज्यांना कळले रे, मी पण त्यांचे गळले रे. जीवन ज्यांना कळले रे, मी पण त्यांचे गळले रे. जीवन कळालं पाहिजे. 2 घडीचा डाव त्याला जीवन ऐसे नाव. मी माफी मागून सांगेन बर का. ऐका. मनुष्याला एक वेळेस जीवन उशिरा कळालं तरी चालेल, पण जीवन कळालं पाहिजे. हो, मनुष्याला जीवन कळालं पाहिजे आणि तेही स्वतःच्या बुद्धीनं कळालं पाहिजे. माणसाला स्वतःच्या बुद्धीनं प्रपंचही कळत नाही आणि स्वतःच्या बुद्धीनं परमार्थ सुद्धा कळत नाही. ऐका. दोघांकरता बुद्धीच लागते. फक्त दोहोंमध्ये फरक काय? तर प्रपंच करता सूक्ष्म बुद्धी लागते, चाणाक्ष बुद्धी लागते, तेज बुद्धी लागते, पण परमार्थाकरिता शुद्ध बुद्धी लागते. शुद्ध बुद्धीशिवाय परमार्थ नाही आणि सूक्ष्म बुद्धीशिवाय प्रपंच नाही. आमचे गुरुजी बोलतात त्यांच्या जीवनामध्ये ज्ञान मोठं आहे, सेवा मोठी आहे, तप मोठं आहे, त्याग मोठा आहे, पण मुळामध्ये समाजामध्ये अशीच माणसं मोठी असतात. पण दुर्दैवानं अशी माणसं या समाजाला कळत नाही. सज्जन माणसं कळत नाहीत आणि दुर्जनाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहत नाहीत. हो, ते रंगनाथ महाराज बोलायचे की कलियुगातील माणसं जन्माला येतात डुकरासारखी, वाढतात एरंडासारखी
आणि मरतात कुत्र्यासारखे. याला काय जीवन म्हणायचं का? हो, असे एक नाही अनेक जीव आहेत, करोडो जीव आहेत की जे जन्माला येतात डुकरासारखी, वाढतात एरंडासारखी आणि मरतात कुत्र्यासारखी. हो, एक वर्ग असा आहे की तो माणूस म्हणून जन्माला येतो पण मरताना मात्र पशुसारखा मरतो. नाथ महाराज तर शांत असलेले नाथ महाराज थोड्या हरिपाठामध्ये कठोर होऊन बोलतात. नाथ महाराज म्हणतात की ज्या मनुष्याच्या जीवनामध्ये भक्ती नाही अशा माणसाला अजून सटवीन का उचललं नाही. भक्ती विन पशु कशाशी बांधला, सटविने नेला कैसा नाही. की जो माणूस म्हणून जन्माला येतो पण मरताना मात्र पशुसारखा मरतो. मग मात्र दुसरा वर्ग असा आहे की तो माणूस म्हणून जन्माला येतो आणि मरताना मात्र माणसासारखाच मरतो. हा जरा बरा वर्ग आहे बर का. माणसानं कमीत कमी एवढं तरी असावं की माणूस म्हणून जन्माला यावं आणि मरताना मात्र माणसासारखंच मरावं. मग मात्र तिसरा जो भाग्यवान वर्ग आहे ना, तो मात्र माणूस म्हणून जन्माला येतो पण मरताना मात्र फक्त माणूस नसतो तर तो देव माणूस बनवून जात असतो. म्हणून या गावातला जर एखादा चांगली व्यक्ती, चांगला माणूस जर मेला तर तो गेल्यानंतर त्याचा चौकामध्ये मोठा बोर्ड लावला जातो आणि त्या बोर्डाच्या खाली लिहिलं जातं की आज आमच्या गावचा देव माणूस हरवला. या काळाला योग वशिष्ठामध्ये काही 5 नावं दिले गेले बर का. ऐका, काळ कसा आहे? काळ अधम आहे, काळ क्रूर आहे, काळ तीव्र आहे, काळ कृपण आहे आणि काळ कर्कश आहे. अधम हा, क्रूर हा, तीव्र हा, कृपण हा, कर्कश हा. त्यामध्ये काळ क्रूर आहे म्हणजे काळ कधीच कोणाला 1 सेकंड सुद्धा आयुष्य वाढवू देत नाही. आणि काळ कृपण आहे, काळाला कधीच कोणाची दया येत नाही. मुळामध्ये काळ अशा बाबतींमध्ये दयाच करत नाही. ऐका, तुमच्या संसारामध्ये जर तुम्हाला किंवा माणसाच्या, मनुष्याच्या संसारामध्ये जर मनुष्याला कुठल्याही गोष्टीचं दुःख झालं तर ग्रंथ संप्रदायांमध्ये 2च ग्रंथ अशी सांगितली की ते ग्रंथ वाचल्यानंतर माणसाचं दुःख कायमचं दूर झाल्याशिवाय राहत नाही. त्यामधला पहिला ग्रंथ आहे भगवान श्री ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी आणि तुकाराम महाराजांचा गाथा. हो, 2 ग्रंथ वाचल्यानंतर दुःख कायमचं दूर झाल्याशिवाय राहत नाही. काय आहे ज्ञानेश्वरी आणि काय आहे गाथा? ज्ञानेश्वरीची व्याख्या आमचे गुरुजी करतात बर का. ज्ञानेश्वरी म्हणजे काय तर महाराष्ट्राच्या सरस्वतीचं पवित्र मंगळसूत्र म्हणजे ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी जर नसती तर सरस्वती कधीच सौभाग्यवती ठरू शकली नसती. ज्ञानेश्वरी आहे म्हणून सरस्वती सौभाग्यवती आहे. आणि नतुसिंग महाराज राजपूत हे थोडे विनोदानं असं बोलायचे बर का. ज्या घरात आहे तुकाराम गाथा त्याच्या चरणावर ठेवावा बोला ना माथा. आणि ज्या घरात नाही तुकाराम गाथा त्याला घालाव्या 3-4. हे तुम्हीच म्हणा आता. हो, ज्ञानेश्वरी आणि गाथा घरात असला पाहिजे आणि नुसता असून चालत नाही तर तो वाचला देखील पाहिजे. म्हणूनच ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी आणि तुकोबरायांचा गाथा वाचाल तरच वाचाल. माणसाचा संसार म्हटल्यानंतर दुःख तर आलंच. मग ते दुःख कोणत्याही गोष्टीचं असू द्या बर का. ऐका, संत हे अनुभवातून बोलतात. मग तुम्ही सुद्धा संसाराचा अनुभव घेता पण तो अनुभव व्यक्त करत
नाही. संत हे नेहमी अनुभवातून बोलतात. अनुभवाशिवाय संत कधीच अजिबात बोलत नाही. ऐका, अनुभवी शिक्षक असला तरच अनुभवी विद्यार्थी घडतो. अनुभवी गुरु असला तरच अनुभवी शिष्य होतो. तसंच अनुभवी शेतकरी असला तरच शेती चांगली होते. त्यासाठी अनुभवही लागतो. नुसती बुद्धी असून चालत नाही. एकदा काय झालं तर एका शेतकऱ्याचा मुलगा साध्या शहरात नाही, पुण्याला शिकायला गेला. आणि पुण्याला शिकायला गेल्यानंतर त्याने BS ॲग्रीचा कोर्स पूर्ण केला. आणि पुन्हा तो त्याच्या गावाकडे आला. त्याचे वडील शेतात काम करत होते. वडिलांच्या जवळ गेला आणि वडिलांना म्हणाला, पप्पा, तुम्ही आतापर्यंत माझ्यासाठी भरपूर कष्ट केले. बोला, हाडाची काढ, रक्ताचं, रात्रीचा, सगळं तुमचं पाठच आहे, तर मला कशाला बोलवलंय? हो, ऐका, एवढे कष्ट तुम्ही माझ्यासाठी केले, पण इथून पुढं तुम्ही जरा सुद्धा काम करायचं नाही. कारण इथून पुढं मी काम करणार आणि तुम्ही फक्त बसून खायचं. वडील म्हणाले, चांगलं आहे बाबा, फक्त मला एवढं सांग, शेती करणार आहे, फक्त ती कशी करणार आहे जरा दाखव बरं. त्यावेळी मुलगा म्हणाला, पप्पा, मी जर माझ्या बुद्धीनं शेती केली तर तुमच्या शेजारी जे झाड दिसतंय ना, तर या एका झाडाला मी एका टायमिंगला 25 वांगे लावेन. किती वांगे लावेन? 25 वांगे लावेन. त्यावेळी तो मुलगा पप्पांना म्हणाला, त्याच्या वडिलांना म्हणाला, पप्पा, मी जर माझ्या बुद्धीनं शेती केली तर या एका झाडाला 25 वांगे लागतील. मग मला सांगा, तुम्ही जर तुमच्या अनुभवानं शेती केली, तुमच्या बुद्धीनं शेती केली तर किती वांगे लागतील? किती वांगे लागतील म्हटल्यानंतर वडील म्हणाले, अरे बाबा, मी जर माझ्या बुद्धीनं शेती केली तर या एका झाडाला एकही वांग लागणार नाही. एकही वांग लागणार नाही म्हटल्यानंतर तो मुलगा तर आश्चर्य झाला. तो म्हणाला, तुम्ही तर माझ्यापेक्षा जास्त अनुभवी आहात, तरी एकही वांग लागणार नाही, असं कसं बरं? त्यावेळी ते वडील म्हणाले, अरे बाळा, हे झाड वांग्याचं नाही, हे झाड मिरच्याचं आहे. हो, शेती करायची असेल तर नुसती बुद्धी असून चालत नाही, तर अनुभव देखील लागतो. तसंच संत हे अनुभवातून बोलतात, पण आपण मात्र त्याचा अनुवाद करतो. ऐका, संसाराचा अनुभव जगाला सांगावा या योग्यतेचा नाही बरं का. संसाराचा अनुभव जगाला सांगावा या योग्यतेचा नाही. संसार कोणाचाही असू द्या. असेच 1-2 नवरा बायको संसारामध्ये कंटाळले बर का. आणि ती बायको नवऱ्याला म्हणाली, अहो, आपलं लग्न होऊन आता लग्नाला 20 वर्ष होत आली, तरी पाय असून बोला की पैंजण नाही, हात असून बांगड्या नाही, गळा असून घंटण नाही, कान असून फुलं नाहीत. त्यावेळी नवरा म्हणाला, अगं तुझं तरी काय चुकतंय, पण मी तरी काय करू, खिसा असून पैसा नाही. हो, संसार कोणाचाही असू द्या, म्हणून आपल्या मराठीमध्ये म्हण आहे, झाकली मूठ 1.25 लाखाची. संसाराचा अनुभव जगाला सांगावा या योग्यतेचा नाही, आणि परमार्थाचा अनुभव जगाला सांगावा या योग्यतेचं जग दिसत नाही. म्हणून संत या जगासाठी, जगाचं कल्याण करण्यासाठी अनुभवातून बोलतात. तुका म्हणे चाकुने सांगे मज अनुभव आहे, अनुभव आले अंगा ते या जगात कसे. ऐका, संत हे अनुभवातून बोलतात, पण संत कधीच जास्त बोलत नाही. कारण संतांना जास्त बोलण्याची अजिबात गरज पडत नाही.
कारण जास्त बोलण्यासाठी संतांचा नाही तर जास्त बोलण्यासाठी आपला अवतार आहे. हो, किती बोलावं माणसानं. अहो, आपण इतकं बोलतो की शेजारच्या माणसाला म्हणावं लागतं की तुम्ही आता न बोलण्याचं काय घ्याल. हो, इतकं बोलणं बरं नव्हं. डोंगरे महाराज असं म्हणायचे की मनुष्याच्या जवळचं, माणसाच्या जवळचं सर्वात पवित्र तीर्थ म्हणजे जीभ आहे, वाणी आहे. आपण मात्र त्या जिभेचं अमृत नाही तर त्या जिभेची गटार करतो. हो, आमच्या अकलूजमध्ये एका पारावर 2 आजोबा बसले होते बर का. इकडं आहे का पार? हा हा. हो, आमचे गुरुजी या पाराची व्याख्या करतात बर का की ज्या पारावर बसल्यानंतर अख्ख्या गावचा इतिहास आरपार होतो त्याला म्हणतात पारा. हो, ऐका, एका पारावर 2 म्हातारी माणसं बसली होती बर का. त्यावेळी एक म्हातारं दुसऱ्या म्हाताऱ्याला म्हणालं, अरे बाबा, मी काय सांगू, माझी सून मला चहा देताना डोक्यावर पदर घेत. त्यावेळी दुसरा म्हातारा म्हणाला, तुझं बरं आहे बाबा, माझी सून चहाच देत नाही. हो, आता संसार केलाय म्हटल्यानंतर हे सगळं सहन करावंच लागतं. हो, आपण असंच काही बरबळत राहतो. म्हणून माऊली सुद्धा त्यांच्या अनंत वाचाळ बरळती बरळ गोपाळ पावे हरी. ऐका, संत हे अनुभवातून बोलतात आणि फार कमी बोलतात. म्हणून तुकाराम महाराज आजच्या अभंगामध्ये फार कमी शब्दामध्ये सांगतायत, मनुष्यानं जगत असताना कसं जगावं. अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये कामने जावे सत्कीर्तीने बरवे. ऐका, महाराज सांगतात की मनुष्यानं कसं जगावं तर गेल्यानंतर शरीराने जरी गेला तरी तो त्याच्या विचारांनी, त्याच्या कीर्तीने मात्र कायम जिवंत राहायला पाहिजे. सत्कीर्तीने बरं, जीवन जगत असताना माणसानं गोड जगावं आणि कधीच कोणालाही मोठं मानू नाही. ऐका, संतांच्या दृष्टीनं कोण मोठा, त्याच्या आधी सांगतो आपल्या दृष्टीनं कोण मोठा, मनुष्याच्या दृष्टीनं कोण मोठा. ऐका, ज्याच्या खिशात भरपूर नोटा, ज्याचा व्यापार चालतो खोटा, ज्याच्या धंद्यात येत नाही कधीच तोटा, त्याला आपण म्हणतो मोठा. आमचे गुरुजी दुसरी एक व्याख्या करतात बर का. एसीच्या गाडीमध्ये फिरणं, 1000 रुपये मीटरचे अंगावरती कपडे घालणं, 50,000 रुपये किमतीचा अँड्रॉइड मोबाईल वापरणं आणि 1 कोटीच्या बंगल्यात राहणं, हे जर मोठेपणाचं गमक असतं तर आज तुमच्या आमच्या घरामध्ये ज्ञानोबाराय तुकोबाराय ऐवजी मुकेश अंबानी, अनिल अंबानी, टाटा बिर्ला यांचेच फोटो लागले असते. आपण संतांची आरती करण्यापेक्षा त्यांचीच आरती करत बसलो असतो. जय देव जय देव जय मुकेश अंबानी, तुमच्याकडे पैसा येतो पाण्यावाणी, कशी करणावी तुमची कहाणी. कुशल टाळ्या वाजवताय का? आरती चालली आहे देवाची. हो, किती सावध लोक बसलेत. पण संत थोडं कडक बोलतात, करारी भाषेमध्ये बोलतात. संतांची भाषा थोडी लागणार आहे. मुळामध्ये तुकोबारायांचा अवतारच पाखंडांचं खंडन करणार आहे. ते तुकोबाराय उत्तर देतात की ज्याच्या जीवनामध्ये भजन नाही तो किती जरी मोठा असला त्याला मी मोठं म्हणायला तयार नाही. काय त्याच्या मोठेपणाला जाळायचं काय? का म्हणे येथे भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते. ऐका, भजनाला किती महत्व आहे बर का. भजनाला किती महत्व. ऐका, रामायणाच्या कालावधीमध्ये कोणीतरी हनुमंतरायांना प्रश्न केला की हनुमंतराया, तुमच्या मालकाचे ज्याच्या बरोबर भांडणं आहेत
त्याच्या मनगटाला मनगट लावून भांडणं करावी का खुशाल घर जाळाजाळी करावी? हो, काय हनुमंतराय एक घर जाळून थांबले नाही, तो अख्खी लंका नगरी जाळली आणि लंका जाळून थांबले नाही, तर ती लंका ज्या मालकाची आहे त्या मालकाची दाढी सुद्धा जाळली. म्हणून कृत, त्रेता, द्वापार आणि कली यामध्ये होऊन गेलेल्या एकाही साधूंनी हनुमंतरायांना शाबासकी दिली नाही. पण श्री क्षेत्र देहू मध्ये होऊन गेलेल्या तुकाराम महाराजांनी मात्र हनुमंतरायांची एकांतात धन्य धन्य त्या तुकाराम महाराजांनी हनुमंतरायांची एकांतात गाठ घेतली. हनुमंतरायांना म्हणतात, हनुमंता थँक्यू, अशीच घर जाळाजाळी करत जा. जाळली लंका धन्य धन्य माने तुका, धन्य धन्य माने तुका, धन्य धन्य माने तुका. हो, पण ते तुकाराम महाराज सुद्धा हनुमंतरायांना विचारतात, हनुमंता, अहो हनुमंतराय, तुम्ही असं जाळाजाळीचं काम का केलं? हे वागणं बरं नव्ह. तुम्ही असं का वागलात? तुम्हाला हे असं वागणं शोभत नाही, तुम्ही असं का केलं? विचारल्यानंतर त्या हनुमंतरायांनी उत्तर दिलं. आता शेवटी ते हनुमंतराय, तो हनुमंतरायांचं वर्णन एका श्लोकामध्ये केलंय. मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम. ऐका, किंवा आमचे गुरुजी हनुमंतरायांची दुसरी व्याख्या अशी करतात की ज्यांचं कशानंच केलं जात नाही अनुमान, त्यांना म्हणतात हनुमान. किंवा जर रामरायांच्या चरित्रामध्ये जर हनुमंतरायांचं चरित्र गाळलं तर खाली फक्त गाळच शिल्लक राहील. हो, असे हनुमंतराय उत्तर देतात. अहो तुकोबाराया, अहो ती लंका सोन्याची आहे, त्या सोन्याच्या लंकेमध्ये कधी एकादशीच्या दिवशी सुद्धा भजन घडत होतं. आणि त्या लंकेचा मालक रावण, तो तर ब्राह्मण आहे, पण उभ्या आयुष्यामध्ये त्याने कधी माझ्या रामरायांचं मुखामध्ये नाव घेतलं नाही, म्हणून लंकाही ठेवली नाही आणि त्या रावणाची दाढी सुद्धा ठेवली नाही. ज्या घरात भजन आणि कीर्तन घडतं तेच घर भाग्यवान असतं. भाग्यवंता घरी भजन कीर्तन, भाग्यवंता घरी भजन कीर्तन. त्याची वाट पाहे, त्याची वाट पंख नसलेला पक्षी काय कामाचा, दात नसलेला हत्ती काय कामाचा, पाणी नसलेली विहीर, फळ नसलेलं झाड आणि सप्ताहाला उपयोगी नाही असा मनुष्य काय कामाचा. आणि ज्या माणसाच्या जीवनामध्ये भजन नाही तर कबीर महाराज काय बोलतात ऐका. पंची पंख विना, हाती दंता विना, नारी पुरुष बिना सुमिरन करले ना, सुमिरन करले हरे राम, सुमिरन
ऐका, या जगामध्ये दोनच पद्धतीचे मरण अत्यंत गोड आहे. साधा आवाज करा. त्यामधलं पहिलं मरण आहे देवाची सेवा करताना आलेलं मरण, आणि दुसरं मरण आहे देशाची सेवा करताना आलेलं मरण. देवाची सेवा, पहाटे उठावं, आंघोळ करावी. ऐका, त्यामध्ये पण काही विधी आहेत बरं का. 3 ते 4 या वेळामध्ये ऋषींची आंघोळ असते. 4 ते 5 या वेळामध्ये देवाची आंघोळ होते, आणि 5 ते 6 या वेळामध्ये जी आंघोळ होते त्या आंघोळीला माणसाची आंघोळ म्हणतात. आणि ऐका, 6:30च्या नंतर, आणि ऐका, 6:30च्या नंतर जी आंघोळ होते त्या आंघोळीला म्हणतात प्रेताची आंघोळ. प्रत्येकानं आपापली वेळ ओळखून घ्या बरं का. हो, पहाटे उठावं, आंघोळ करावी आणि देवाच्या पूजेला बसावं. देवाची सुंदर अशी पूजा मांडलेली आहे. पिवळा पितांबर नेसवलेला आहे, डोक्यावर सुंदर असा मुकुट आहे, गळ्यात तुळशीची माळ आहे, कपाळाला नाजूक असा बुक्का लावलाय, आणि देवाच्या कपाळाला लावलेला बुक्का आपल्याला स्पष्ट दिसत असताना, हातात काकडा आरतीचं पुस्तक असताना, काकडा आरती म्हणत म्हणत जीव बाहेर पडावा. गोड मरण आहे. आणि एक सैनिक शत्रूंशी लढतोय. लढत असताना शत्रूकडून एक गोळी आली आणि त्या सैनिकाच्या छातीत लागली. ज्यावेळी त्या सैनिकाला समजतं त्यावेळी तो सैनिक भारत मातेला तिरंग्याकडे बघून शेवटचा सॅल्यूट मारतो आणि शेवटचं म्हणतो, भारत माता की वंदे. असं म्हणत म्हणत त्याचा जीव बाहेर पडतो. खूप गोड मरण आहे. आणि असा सैनिक कुठे गेला हे आपल्याला कुठल्याही ज्योतिषाकडे जाऊन पाहण्याची गरज पडत नाही, कारण स्वतः माऊली ज्ञानेश्वरीमध्ये बोलतायत, असा सैनिक ज्यावेळी मरतो त्यावेळी स्वर्गातील देव सुद्धा स्वर्गाची दारं उघडून त्या सैनिकाची वाट बघत असतात. ना तरी रणीत झुंजता वेचले जीवित, तरी स्वर्ग सुखन कळीत पावसील. म्हणून माणसानं मरायचं असेल तर या दोनच पद्धतीनं मरावं, नाहीतर मरायच्या भानगडीतच पडू नये. माणसानं जशी मरायची तयारी करावी तशीच म्हातारपणाची सुद्धा तयारी करावी बरं का. ऐका, त्याआधी सांगतो, मरणाची पण तयारी करावी. घर बांधायचं असेल तर त्याची तयारी 3-4 वर्ष आधी करतो. लग्न करायचं असेल तर त्याची पण तयारी 3-3, 4-4 वर्ष आधी करतो. अलीकडे तर जास्तच तयारी लागते. मला नाही त्यातला अनुभव, पण ऐका, पायाभरणीची आणि लग्नाची तारीख ठरली आहे, पण त्याच दिवशी पाहुण्यांमध्ये काहीतरी विक्षेप निर्माण होतो आणि या दोन्ही तारखा पुढे ढकलल्या जातात. ऐका, ज्या तारखा पुढे ढकलल्या तरी चालतात त्याची तयारी आपण 3-4 वर्ष आधी करताना दिसून येतो, पण जी मृत्यूची तारीख कधीच पुढे ढकलली जात नाही त्याची तयारी मात्र आपण कधीच करताना दिसून येत नाही. माणसानं मृत्यूची ही तयारी करावी आणि म्हातारपणाची ही तयारी करावी. ऐका, 60 वयाच्या नंतर काय अवस्था होते. बघू वाटतं पण बघता येत नाही, बोलू वाटतं पण बोलता येत नाही, बघू वाटतं पण बघता येत नाही, ऐकू वाटतं पण ऐकता येत नाही, चलू वाटतं पण चलता येत नाही, उठू वाटतं उठता येत नाही, बसू वाटतं बसता येत नाही. ऐका, झोपू वाटतं पण झोपता येत नाही. शेवटचं सांगतो, मरू वाटतं पण मरता येत नाही. हो, ऐका, आमचे गुरुजी बोलतात, माणसानं 60 वयाच्या नंतर आपलं गाठोडं तयारच ठेवावं. हो, ऐका, 60 वयाच्या नंतर आपण आपल्याच घरामध्ये पाहुण्यांसारखं जगावं. हो, माहितीये, बंगला तुम्ही बांधला, मुलांना नोकरी तुम्ही लावली, पण याचा मात्र काहीच फायदा होणार नाही, कारण
तुम्ही तुमच्या मुलांसाठी कितीही झटपटा, पण शेवटी तो मुलगा तुम्ही माझ्यासाठी काय केलं असं म्हटल्याशिवाय राहणार नाही. ऐका, पहाटे उठायचं, काकडा आरती करायची, त्यानंतर नाश्ता करायचा आणि हनुमंतरायांचं मंदिरासारखं सुंदर असं एक मंदिर गाठावं. त्या मंदिरामध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण करावं, गाथ्याचं पारायण करावं आणि पुन्हा संध्याकाळी दुपारी घरी जेवायला जावं बरं का. आणि जेवायला जे काही असेल ते गुपचूप मिटक्या मारत खावं. नाहीतर असं म्हणाल की ही भाजी अशी काय केली, ह्या भातात मीठ कमी आहे, ही चपाती कच्चीच राहिली, असं जर म्हणाल तर उपाशी मराल. हो, जे असेल ते गुपचूप खाता आलं पाहिजे. आणि त्यानंतर दुपारची विश्रांती घ्यावी, पुन्हा मंदिरात यावं, हरिपाठ करावं, भजन करावं आणि पुन्हा घरी जाऊन सुखाची झोप घ्यावी. असाच दिवस गेला पाहिजे. आणि माणसानं जन्माला आल्यानंतर म्हातारपणाचे दिवस आठवावे, कारण ते सगळ्यांच्या वाटे. मनुष्यानं कसं जगावं, मरण कसं गोड करावं इथपर्यंत आम्हाला कळालं. पण ज्या देवाचं नामस्मरण करून, ज्या देवाची प्राप्ती करून हे सगळं करायचंय, तो देव, त्या देवाला भावाने कसं पकडायचं. एक आंधळा मनुष्य चालत चालत पंढरपूरला गेला. चंद्रभागेचं स्नान केलं, पंढरी नगरीला प्रदक्षिणा घेतली आणि त्यानंतर नामदेव पायरीच्या दर्शनाकरिता गेला. नामदेव पायरीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर शेजारीच देशपांडे पेढेवाला आहे, त्या पेढेवाल्याला विचारलं की येथे माझ्या देवाच्या दर्शनाकरता, विठ्ठलाच्या दर्शनाकरता किती वेळ लागेल, रांग किती लांब आहे. त्यावेळी त्या पेढेवाल्यानं सांगितलं इथून तुम्हाला गोपाळपुऱ्याला जावे लागेल. मग तो आंधळा मनुष्य काठी टेकवत काठीच्या आधारावर गोपाळपुऱ्याला गेला. रांगेमध्ये उभा राहिला, पण आंधळा असल्यामुळे व्हायचं असं की कधी शेजारच्या माणसाला काठी लागायची, कधी पुढच्या माणसाला धक्का लागायचा, असं होत होतं बरं का. आणि गाभाऱ्यामध्ये गेल्यानंतर पुढच्या माणसाला जोरात काठी लागली बरं का. मग मात्र त्याची सहनशक्ती संपली, कारण तो शेजारचा होता. हो, आमचे गुरुजी बोलतात, माणसाला जगाच्या बाजारात सगळ्यात बेजार कोण करत असेल तर त्याचं नाव आहे शेजार. म्हणून तुम्ही सुद्धा तुमच्या शेजाऱ्यांपासून सावधान राहा. हो, तो शेजारचा माणूस पेटला आणि तो म्हणाला, अरे आंधळ्या, तुला आधीच काय दिसत नाही, त्यात मरायला पंढरपूरला आलाय, मला सांग तुला काय देव दिसणार आहे का, देव दिसणार आहे का. म्हटल्यानंतर गेली 4 तास गप्प बसलेलं तो आंधळा, ते आंधळं बोललं. तो आंधळा मनुष्य म्हणाला, हो रे, मला माहितीये मला देव दिसणार नाही, पण मी मुळात मला देव दिसावा म्हणून आलोच नाही. ऐका, मला देव दिसावा म्हणून आलो नाही, तर देवाला मी दिसावा म्हणून आलोय. महाराज पुढे बोलतायत की असा जो अहंकारी मनुष्य आहे, त्या मनुष्याला अहंकारानं स्वतःचं घोडं बनवलंय आणि तो अहंकार जसा त्याला वळवतोय
जसा त्याला बोलायला लावतोय, जसं कुठलीही क्रिया करायला लावतोय, तसा तो मनुष्य करतो. एकदा काय झालं तर एक नवरा बायको रात्री 10 ते 12च्या कीर्तनाला गेली. अहो काय ऐकताय, 10 ते 12चं कुठे कीर्तन असतं का? ते रात्रीच. अहो ते पिक्चरला गेली. हो पिक्चरला गेली आणि पिक्चर बघून आल्यानंतर यायला जरा उशीर झाला. त्यानंतर ते दोघे जण दरवाजाला लावलेलं कुलूप होतं, ते कुलूप उघडत होते. कोण? बायको. आणि नवरा बिचारा बॅटरी घेऊन उभा होता. हो ऐका, नवरा मात्र बॅटरी धरत होता आणि बायको कुलूप उघडत होती. पण 5 मिनिट झाले, 10 मिनिट झाले, 15 मिनिट झाले, 20 मिनिट झाले, पण त्या बायकोकडून मात्र काही कुलूप निघेना. मग मात्र नवऱ्याने हळूच विचारलं, अगं मी एकदा प्रयत्न करू का? त्यावेळी त्या बायकोने त्याच्या हातात चावी फेकली आणि ती स्वतः बॅटरी घेऊन उभी राहिली. त्यावेळी त्या नवऱ्याने कुलूप उघडायला सुरुवात केली आणि 1 मिनिटाच्या आत त्याने कुलूप उघडलं. त्यावेळी तो नवरा कुठं शांत बसतोय का? त्याचा अहंकार त्याला शांतच बसू देत नव्हता. तो म्हणाला, हे बघ असं उघडायचं असतं कुलूप, असं उघडायचं असतं कुलूप. म्हटल्यानंतर आता ती तर बायको आहे. ती म्हणाली, अहो त्याकरता अशी बॅटरी धरावी लागते. हो ऐका, मी सुरुवातीलाच बोललो होतो, अहंकार त्या व्यक्तीला जशी क्रिया करायला लावतो तसा तो मनुष्य करतो. म्हणून महाराज दुसऱ्या चरणामध्ये बोलतात, कीर अहंकाराची घोडी एरकायती बापुडी, कीर अहंकाराची घोडी. महाराज पहिल्या चरणामध्ये बोलतात की असा जो भाग्यवान मनुष्य आहे की ज्याने हा अवघड असलेला संसार जिंकला, हा संसार जिंकून पलीकडे झाला, तोच खऱ्या अर्थाने शूर आहे. जिंकावा संसार येणे नावे तरी शूर. झालेली कीर्तन सेवा पवनपुत्र हनुमंतरायांच्या चरणी आणि महालक्ष्मीच्या चरणी सेवा समर्पित करतो. भगवान श्री ज्ञानोबराय तुकोबराय त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत घेतो. सद्गुरु जोग महाराज आणि पुन्हा बर का महाराज, आमच्यासारखे 150 ते 125 विद्यार्थी आई वडिलांपासून दूर झाले. आई वडिलांनी त्यांना आपल्यापासून दूर केलं. पण आमच्या अकलूज मध्ये टाकल्यानंतर इकडे निलेश असेल, कार्तिक असेल, हेमंत असेल, पुन्हा प्रसाद दादा असतील, आमच्यासारखे 125 विद्यार्थी आई वडिलांपासून दूर झाले आणि आई वडिलांनी अकलूजच्या गुरुकुलमध्ये शिकायला टाकलं. पण अकलूजच्या गुरुकुलामध्ये मला आज 7 वर्ष झाले, पण आई वडिलांची कमतरता मात्र जरा सुद्धा भासली नाही. असे आई वडिलांसारखं आमच्या सर्वच विद्यार्थ्यांवर, सर्व समाजावर सुद्धा प्रेम करणारे आदरणीय गुरुवर्य हरिभक्तीपरायण सुरेशजी महाराज सूळ यांच्या चरणी साष्टांग दंडवत घेतो. आणि पुन्हा ज्यांनी आत्ताच काही दिवसांमध्ये नर्मदा नदीची परिक्रमा अगदी कमी दिवसात 3500 किलोमीटर चलत जाऊन त्यांनी ही परिक्रमा पूर्ण केली. असे आमच्या सर्वांचेच लाडके मंगेश भैया असतील, त्यांचे सुद्धा खूप आभार मानतो. पुन्हा गायन करायला आदरणीय लक्ष्मणजी महाराज आणि तुषारजी महाराज हे दोघंही अत्यंत दिग्गज गायक आहेत.
मोठमोठ्या गायकांबरोबर कीर्तनकारांबरोबर ते फिरलेले आहेत आणि आज ते माझं भाग्य म्हणावं लागेल की ते माझ्या कीर्तनामध्ये गायनाची सेवा करतायत. खूप खूप धन्यवाद बरं का महाराज. आणि पकवाज वाजवण्याकरता आमच्या सर्वच गुरुकुलचा दादा प्रसाद दादा अतिशय उत्कृष्ट मृदंग वाजवतो आणि फक्त मृदंग वाजवत नाही तर त्या मृदंगाची मनापासून सेवा देखील करतो. असं प्रसाद दादा त्याचे खूप आभार मानतो. आणि त्याच्या जोडीला श्रेयस असेल त्याचेही खूप आभार मानतो. पुन्हा जे माझ्या मागं 2 तास मला पाणी हवंय का, गुळ हवंय का, काय झालंय का, बरं आहे का, अशी जी माझी काळजी घेत आहेत ते आदरणीय चोपदार मामा त्यांचेही खूप आभार मानतो. आणि ज्याने 2 तास कीर्तनाचे शूटिंग काढतायत त्यांचे आभार मानतो. आणि पुन्हा विनेकरी असतील, पुन्हा सिस्टीममध्ये जरा सुद्धा घोटाळा येऊ दिला नाही असे सिस्टीमवाले असतील त्यांचेही खूप आभार मानतो. पुन्हा वट्यावर बसलेले, पारावर बसलेले सगळे श्रोते मंडळी तुमच्या सर्वांचे खूप आभार. आणि तुम्ही सर्व देवरूप श्रोता वर्ग, मला वाटते तर जास्त संख्या स्त्रियांचे. आणि जिरपवाडीची संस्था या ठिकाणी उपस्थित आहे, सर्वांचे खूप आभार मानतो. आता एकच वाक्य बोलतो बर का. जे काय माझं कीर्तनामध्ये चुकलं असेल ते माझं मला माघारी द्या, पण जे काही बरोबर आहे ते मात्र माझ्या गुरूंची शिकवण आहे बरं. हो, आणि ऐका, ज्यांचं नाव घेतलं ते देव. आणि या ठिकाणी निलेशचे आई वडील सुद्धा, हेमंतचे आई वडील, पुन्हा माझी आत्या या ठिकाणी उपस्थित आहे, आभार मानतो. आणि ज्यांचं नाव घेतलं ते देव, ऐका बरं का, ज्यांचं नाव घेतलं ते फक्त देव, ज्यांचं नाव राहिलं ते महादेव. ज्यांचं नाव घेतलं ते फक्त देव, ज्यांचं नाव राहिलं ते महादेव. आणि जे घरी झोपून किंवा डीजेच्या समोर नाचत नाचत कीर्तन ऐकतात ते आदिदेव. हो,